लटकलेलं पोट, ठीक आहे, आणि वरचं पोट, इथे लेअर आली, इथे एक लेअर आली, इथे पण एक लेअर आली, ती जर कमी करायची आहे ना, तर अशा छान छान एक्सरसाइज आहेत ना, याच्याने एवढा चांगला रिझल्ट येतो तुम्हाला. लगेच तुम्हाला आज एक्सरसाइज केल्या ना, तुम्हाला उद्या परवा तुम्हाला रिझल्ट दिसायला चालू होतो. आता पोटाचा खूप जणांचं असतं की बाकीचं शरीर काहीच नाहीये, फक्त पोटच वाढलेलं आहे आणि तेच कमी करायचं आहे. तर काय करायचं, तशा छान छान मी तुम्हाला त्या प्रॅक्टिस दाखवते ना, त्या तुम्ही करा. आणि खाण्यामध्ये तुम्ही काय चेंजेस करू शकता, तर साखरेचे पदार्थ, साखर तुमच्या आहारामधून एकदम बंद करू नका, पण कमी करा, एकदम कमी करा की मतलब एका हिश्श्यामधून तुम्हाला डायरेक्ट 3 हिस्से काढून टाकायचे आहेत. एकच हिस्सा म्हणजे एक हिस्साच तुम्हाला तुमच्या आहारामध्ये सुरुवातीलाच ठेवायची, नंतर याची क्वांटिटी एकदमच बंद करून टाकली तरीही चालेल. जर तुम्हाला खरोखर पोट कमी करायचं आहे, तुमचं बाकीचं फॅटच नाही, बाकीचं काहीतरी फक्त पोटाचा घेर कमी करायचा आहे ना, तुम्हाला या 2 गोष्टी तर कराव्याच लागणार आहेत. आजच्या ह्या प्रॅक्टिस आणि साखरचे पदार्थ, साखर तुमच्या आहारामधली कमी आणि नंतर एकदम बंद, या 2 गोष्टी केल्या तर तुमचा फॅट आहे ना एकदम गायब होऊन जाणार आहे. फक्त ह्या 2 गोष्टी तुम्ही करायच्या आहेत. आता पोटाचा फॅट कमी करण्यासाठी कोणत्या अशा छान एक्सरसाइज आहेत ना, त्या मी तुम्हाला दाखवते. थोड्याशा कठीण असतात, कारण की बेली फॅट आहे ना लवकर येतो आणि लवकर म्हणजे सुरुवातीला तो फॅट बेली फॅटच वाढतो, पण जाताना तोच फॅट उशिरा जातो. म्हणून त्याच्या एक्सरसाइज पण थोड्याशा हार्ड असतात. पण आपल्याला तर पोट कमी करायचं आहे ना, मग आपण हे एक्सरसाइज करणार आहोत. सोप्या पण एक्सरसाइज आहेत, पण जास्त फायदा भेटणारे एक्सरसाइज मी तुम्हाला आज दाखवते ना, त्याच तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला रिझल्ट पण चांगला येईल. जास्त वेळ नाही घालवता, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. एक लाईक करून घ्या, चॅनल की पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करा. आता झोपल्या झोपल्या एक्सरसाइज करायचे आहेत बेली फॅटसाठी, पोटाचा फॅट कमी करण्यासाठी. आणि ह्या एक्सरसाइज शक्यतो आपल्याला सकाळीच खाली पोटाने करायच्या आहेत. एखाद ग्लास गरम पाणी प्या, किंवा जिरा वॉटर ड्रिंक घ्या, तुम्ही कोणती ड्रिंक घेता त्याच्यानंतर तुम्ही ह्या प्रॅक्टिस करायच्या आहे. या पोझिशन मध्ये यायचं, पायाला फोल्ड करायचं आणि हाताची अशी टाईट मुठ्ठी करायची इथे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. दिसायला तुम्हाला भले सोपं वाटत असेल, पण करताना तुम्हाला जाणीव होणारच आहे. 7 8 9 10. आता हे 20 काउंट मी केलेलं आहे, तर तुम्हाला देखील सुरुवातीला 20 काउंटच करायचे, नंतर याचे व्हेरिएशन तुम्ही वाढवायचं आहे. या पोझिशन मध्ये जायचं. आता इथे हात आपण या पोझिशन मध्ये नेले वरती, इथे जोडून घ्यायचे आणि पूर्ण श्वास सोडत समोर जायचं, पायाला ओपन करायचं. या पोझिशन मध्ये स्टार्ट करूया. 1 2, जितकं तुमच्याकडनं होऊ शकतं तितकं तुम्ही करायचं आहे. 4 5 6 7 8 9 10. आता हा राऊंड कंप्लीट झाला आपला 20चा. आता याच्यानंतर या पोझिशन मध्ये फक्त हाताला वरती 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दिसायला सोपं वाटत असेल, पण केल्यावरती खूप जास्त प्रेशर येतं आपल्या पोटावरती, म्हणून याची सुरुवातीला तुम्ही 20चाच राऊंड घ्यायचा आणि हे शक्यतो खाली पोटाने केल्यावरतीच तुम्हाला सोपं जाणार करायला. आता नेक्स्ट काय करायचं, हात ह्या पोझिशन मध्ये ते लॉक करायचे आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा राऊंड आपला झाला कंप्लीट 20चा. आता नेक्स्ट लास्ट एक्सरसाइज 1 2
7 8 9 10 आणि रिलॅक्स करायचं. आता या पोझिशन मध्ये उठायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इतकं उठता येतच नाही मॅडम, आम्ही काय करणार, तर जितकं तुमच्या बॉडीला होऊ शकाल तुम्ही प्रेशर द्यायचं आणि थोडंसं उठायचा प्रयत्न करायचा. आणि ह्या प्रॅक्टिस आहेत ना रोज करायच्या, कंटिन्युअसली करायच्या. कमीत कमी 7 दिवस रिझल्ट मग दिसायला चालू होतो. मग 1 महिना 14 दिवसापासून 1 महिना घ्यायचा, 1 महिन्यापासून 3 महिने कंटिन्यू करायच्या. आणि याच्यामध्ये अजून तुम्ही वेगवेगळे एक्सरसाइज पण ऍड करू शकता. पण ह्या एक्सरसाइज जर पोटाचा घेर कमी करायचा असेल तर तुम्हाला करायच्याच आहेत. आणि ऑलरेडी माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या पोटाच्या बेली फॅटच्या एक्सरसाइज आहेतच, त्यातल्याही तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता नंतर याची क्वांटिटी वाढवल्याच्या नंतर. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा, लाईक करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेअर करा, कामाचा आहे. ज्यांचं पण पोट वाढलेलं आहे त्यांच्या फायद्याचा आहे. तर भेटूया असं छानशा अजून एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि 2 गोष्टी सांगितल्या ना, या प्रॅक्टिस आणि साखर, या गोष्टी जर तुम्ही कंटिन्युअसली नित्य नियमाने सगळ्या फॉलो केल्या तर रिझल्ट तर 101% आहे. तर भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.